उपवासाचे गुलाबजामुन आणि मुलांनी तर एका तासातच फिनिश केले. साकरू हे छानच येतात आणि उपवास म्हटला म्हणजे काहीतरी नवीन ट्राय केलं पाहिजे. तेच ते खाऊन बोर झालो आपण. मग आता बघा बाजारातून छान असे साकरू आणलेले होते. त्यांना छान धुवून घेतले आणि आपण कुकरमध्ये शिजवून घेतले. मग आता आपण 4 ते 5 साकरू हे घेतले. त्यांना छान मॅश करून घेतलं आणि त्यात आपण आता मिल्क पावडर ॲड करणार. साधारणतः मला 4 मिल्क पावडरच्या ह्या पिशव्या लागल्या नेसलेच्या. आता छान त्याची कणिक ही मळून घेणार आपण. छान अशी आपली कणिक मळली गेली की छान असे गुलाबजामुन आपण तयार करून घेणार एक एक करून. मस्तच असे गुलाबजामुन आपण तयार करून घेतले. एकच नंबर. इतके टेस्टी लागतात ना हे गुलाबजामुन, जसे आपण गुलाबजामुन करतो तसेच लागतात. आता एका साईडला आपण कढाई ठेवली. तेल तापत ठेवलेलं होतं त्यात कमी आचेवर आणि आपण सर्व गुलाबजामुन एक एक करून टाकून आपण छान कमी आचेवर हे त्यांना तळून घेणार. जास्त वाढवायचा नाही गॅस, त्यामुळे हे फाटू पण शकतात. त्यामुळे कमीच आचेवर मस्त असे त्यांना फ्राय करून घ्यायचे. बघा मस्तच असं चमचीने आपण छान असे फ्राय करून घेतले. बघा किती छान टेक्स्चर आलं आपल्या गुलाबजामुनला. मस्तच असं आता त्यांना काढून घ्यायचे. आता एका साईडला आपण तोवर पाक तयार करून घेणार. पाक तयार करण्यासाठी आपण आता दुसरीकडे आपण ठेवणार. त्यात 1 वाटी साखर टाकली आपण आणि 1 ग्लास पाणी घातलं. छान असं त्याचा तारे तुटेपर्यंत आपण त्याचा पाक हा तयार करून घेणार मस्त. आणि त्याला गार करायला आपण एका साईडला ठेवून देणार. आता मस्तच पाक आपला तयार झालेला आहे. त्यात आणि गार झाल्यानंतर आपण एक एक करून आपले जे गुलाबजामुन हे फ्राय केलेले होते ते आपण टाकून दिले त्यात आणि मस्त 1 ते 1.5 तासासाठी आपण ठेवून देणार साईडला. बघा किती छान असा गुलाबजामुन आपला रेडी आहे उपवासाचा साकरूचा. एकच नंबर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी. मस्तच. एकच नंबर.